सर्व हाय संपर्कात गुरु मार्केट्स। आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो। खाली प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशीलवार पाहू। आवश्यक असल्यास आपण थांबवू शकता। तुम्ही कंपनीचे सर्व पॅरामीटर्स तपशीलवार अभ्यासात पाहू शकता। आता आपण संस्थेच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचा विचार करू। किएजेन तिकर QGEN 19 एप्रिल 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन। वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी किएजेन NV उपवर्गातील आहे। DNA 47 कंपन्या मूल्यांकनात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे। या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा। कंपनीसाठी एकूण निकाल आहे 10 पैकी 8 गुण। उपवर्गासाठी सरासरी निकाल उणे 3.1 गुण आहे। जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर एकूण US मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण बाजाराचा सरासरी निकाल 1.8 गुण आहे। कंपनीच्या 8 गुणांच्या स्कोअर विरुद्ध किएजेन कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे। किएजेन NV आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही 12 महिन्यात शेअर्स पाहू। किएजेन NV 3.6% गतिशीलता दर्शविली। उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध 23.5%। हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे। संस्थेचे बाजार भांडवल किएजेन $8.8 अब्ज मूल्य आहे। $58 अब्ज उपश्रेणीच्या बाजार भांडवलासह किएजेन 15.08% वाटा आहे आणि उपवर्गातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे। कंपनीचे ताळेबंद भांडवल $3.57 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $18 अब्ज आहे। किएजेन NV 20.366% वाटा आहे। मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू। शेअर किएजेन बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 15.08% आहे। पुस्तक मूल्य 20.366% आहे। मार्केट कॅपिटलायझेशन शेअरमध्ये ही 35% वाढ आहे। बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले 1 पॉइंट। संस्थेचे आर्थिक दायित्व $498 अब्ज इतके आहे। कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या इक्विटीच्या 42% प्रतिनिधित्व करते। कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम चांगला 1 पॉइंट। कंपनीचे बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर 105.4 आहे। 0 च्या उपश्रेणीमध्ये सरासरीसह, जे उपवर्गापेक्षा लक्षणीयरित्या चांगले आहे। उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकांना बाजारभावाचे मूल्यांकन खूप चांगले 2 गुण। गेल्या 12 महिन्यांचा नफा $84 दशलक्ष होता। येत्या 12 महिन्यांसाठी नफा तात्पुरता $535 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे। हे सध्याच्या आकडेवारीपेक्षा 540.7% अधिक आहे। उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट। कंपनीची किंमत ते महसूल शिल्लक 4.4 आहे। उपश्रेणीसाठी सरासरी 4.7 आहे आणि उपवर्गासाठी सरासरीपेक्षा हे 6% कमी आहे। उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकापर्यंत बाजारभावाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण। गेल्या 12 महिन्यांचा महसूल $1980 दशलक्ष होता। येत्या 12 महिन्यांसाठी महसूल $3650 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा 84% अधिक आहे। उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट।
मार्जिन 4.2% आहे. उपवर्गातील सरासरी उणे 58.7% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 62.9% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 18.354% आहे, जे बाजार भांडवलाच्या हिस्सापेक्षा 22% जास्त आहे, आणि हे कंपनीच्या बाजार मूल्यातील तफावत दर्शवते किएजेन एन.व्ही. बहुधा कमी लेखण्याच्या दिशेने. प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम $1,526,000 आहे आणि उपश्रेणीमध्ये $1,857,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 17.8% आहे. उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा 5,000 आहे. उपवर्गातील सरासरी उणे $231.9 आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक $246,000 आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रति कंपनी कर्मचारी कमाईचा वाटा $343,000 आहे. उपश्रेणीनुसार $395,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 15% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचा अंदाज सहन करण्यायोग्य 0 गुण. विक्री व्यवहारांचे प्रमाण 1.9% आहे. उपवर्गासाठी सरासरी 10.4%. हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 51% पातळी दर्शवते किएजेन एन.व्ही. तर उपवर्गात RSI पातळी 14 अंदाजे 43% आहे. संभाव्यपणे उपश्रेणीचे शेअर्स कंपनीच्या शेअर्सपेक्षा कमी उद्धृत केले जातात. किएजेन एन.व्ही. कंपनीच्या शेअर्सची वास्तविक किंमत अंदाजे 0.7 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $49.16 आहे. सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे 21% आहे. चला ऑर्डर टेबलवर जाऊया. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय आहेत. गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि विनामूल्य आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या मूल्यांकनावर आधारित किएजेन एन.व्ही. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला. प्रति शेअर $40.71 च्या किमतीवर खरेदी ऑर्डर उघडा. कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे. या वस्तुस्थितीमुळे हा करार उघडण्यात आला. कंपनीचे मूल्यांकन मूल्यमापन दृष्टिकोन वापरून केले गेले. किमचा निर्देशांक नफा घ्या 43.64 वर सेट आहे. स्टॉप लॉस 37.78 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात 19 मे 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर स्वयंचलितपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर RRE एक संतुलित विक्री ऑर्डर आहे. या चॅनेलवर बॅलन्सिंग ट्रेडवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरा क्रम वर्तमान स्तरावर निश्चित केला आहे. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स
तुम्ही सर्व खरोखरच जगातील सर्वात छान प्रेक्षक आहात.